इतिहासाच्या पानापानावर ज्यांच्या नावाची दहशत होती, ज्यांच्या एका गर्जनेनं दिल्लीचं तख्तही थरथर कापायचं आणि ज्यांच्या तलवारीच्या पात्यात साक्षात काळ लपलेला असायचा. 350 वर्ष उलटली तरी आजही ज्यांचं नाव घेतलं की शिवभक्तांच्या नसानसात रक्त नाही तर लावा सरसरतो, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कोणी विचारलं काय केलं शिवरायांनी, तर सांगा, शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं हे त्यांनी जगाला शिकवलं. 5 बलाढ्य शाह्यांना पायदळी तुडवून रयतेचं स्वराज्य उभं केलं. वाघ नखांनी कोथळा बाहेर काढणं असो किंवा हातावर तुरी देऊन आग्र्याहून सुटका करून घेणं असो, हा राजा फक्त लढला नाही तर तो समोरच्या मृत्यूलाही नडला. अरे, तलवारी तर अनेक हातात होत्या, पण वचपा काढण्याचं धाडस फक्त शिवबाच्या रक्तात होतं. त्यांनी मस्तकं मोजायला नाही तर मस्तकं घडवायला शिकवलं. आज 19 फेब्रुवारी, आज तर माझ्या राजाचा जन्मदिन आहे. हा दिवस म्हणजे स्वाभिमानाचा हुंकार आहे. ते आजही जिवंत आहेत. गड किल्ल्यांच्या प्रत्येक दगडात, मावळ्यांच्या स्वाभिमानात आणि अन्यायाविरुद्ध उठणाऱ्या प्रत्येक आवाजात. त्यांनी आम्हाला फक्त युद्ध शिकवलं नाही तर स्त्रियांचा सन्मान आणि गरिबांना आधार द्यायला शिकवलं. अशा या जाणत्या राजाचा वारसा चालवणं हीच खरी शिवजयंती. जोपर्यंत नभात सूर्य आहे, जोपर्यंत सह्याद्रीचा कडा ताठ मानेने उभा आहे, तोपर्यंत या विश्वात एकच गर्जना घुमत राहील.